मला तो कपड्याचा मालकच माहीत नाही. दुसरी गोष्ट तो जो तिथं टेलरिंग काम करतो आहे, हा मला नेहमी येता मामा म्हणतो. मी जेव्हा कपडे शिवायला गेलो तेव्हा म्हणला, "मामा एक माझी जाहिरात करा. मग तुमच्या त्या जाहिरातीमुळे माझे 4 लोकं वाढतील, माझं पोटपाणी वाढेल, माझा व्यवसाय वाढेल." मी म्हटलं, "द्यायला काही हरकत नाही, की युवक चांगलं काम करतोय आणि एक छोटासा धंदा करतोय त्या ठिकाणी त्याचं टेलरिंगचं काम आहे आणि मग त्याला जर 4 पैसे मिळत असेल आणि एक युवक उभा राहत असेल, त्याच्यामध्ये गैर नाही. पण त्यांनी कुठं भ्रष्टाचार केला असेल त्या दुकानदाराने किंवा त्या टेलरने कुठं ₹400 चे ₹800 घेतले असतील कपडे शिवायचे, तर त्याच्यावर तुम्ही बोलू शकता." म्हणजे दुकानाशी काहीच संबंध नाही. माझं म्हणणं आहे त्यांनी भ्रष्टाचार केलाय का? त्यांनी ₹400 ची शिलाई सोडून 800 घेतली तर भ्रष्टाचार. त्याने 800 घेतले तर मला सांगा, मी त्याला थांबवायला. पण ज्या दुकानाची जाहिरात किंवा ज्या दुकानाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसला होतात, त्याच दुकानाच्या व्हिडिओत अनेक इतर पक्षांचे सुद्धा नेते दिसतात. मग त्यांच्यावर न बोलता तुमच्यावरच का बोललं नाही, जातंय? मी समजू शकतो एक युवक आहे त्याच्या व्यवसायाला हातभार लावावा, ही माझी आजही प्रामाणिक म्हणणं आहे आणि उद्या मला इथला वडापाववाला म्हटलं तर मी जाणतो युवक आहे, धंदा करतो. माझ्या बोलण्याने 2 गिराईक जास्ती आहे तर त्याचं पोट भरलं आणि त्यात काही गैर नाही. माझं थोडीच बिल्डर महावीर मंदिर घाण ठेवणं, जमिनी लाटणं हा माझा विषय.